13 नंबर हा आपण म्हणतो वेस्टर्न वर्ल्डमध्ये खूप त्याच्याविषयीचा टेट्राफोबिया आहे. हा हे पण एक मिथ आहे. हो, तुम्ही विचार करा 13 नंबर हा कुठल्या 2 नंबर पासून तयार होतो? 1 आणि 3. हो सूर्य आणि गुरु. हो जेव्हा सूर्य आणि गुरु एकत्र येतील आणि हो. जेव्हा मास्टर माइंड राहू तयार होईल हो तेव्हा तुमचा लॉस होईल का? नाही. उलट हा खूप चांगला नंबर आहे. बघा आपल्या हिंदू ह्याच्यामध्ये त्रयोदशी करतो आपण, का करतो? हा बरोबर आहे. का हो. खराब नंबर आहे? नाही. धनतेरस करतो, का हा करतो? बरोबर आहे. हो. हे एक मिथ आहे. 13 नंबर हा कार्मिक नंबर जरूर आहे. कार्मिक म्हणजे कार्मिक नंबर म्हणजे मागच्या जन्मी तुम्ही काही ना काहीतरी तुमचं कार्य राहिलेलं आहे ओके. आणि ते या जन्मी तुम्ही त्या तारखेला फेडायला आला, ओके. हा कार्मिक नंबर. तसे न्यूमरोलॉजीमध्ये 4 कार्मिक नंबर आहेत. अच्छा, कोणते कोणते ते? 13, 14, 16 आणि 19. या दिवशी ज्या लोकांचा जन्म झालाय, ज्यांचा 13 तारखेला जन्म झालाय त्यांनी मागच्या जन्मी त्यांची कार्य योग्यरीत्या पार पाडलेली नाही आहेत, त्यांनी अच्छा. पळ काढलेला आहे. बर. त्यासाठी त्यांचा जन्म पुन्हा एकदा 13 तारखेला रिबर्थ झाला आहे. हो. आणि त्यांना या जन्मी शक्यतो बघायला मिळेल तुम्हाला की खूप काम करायला लागतंय, म्हणजे बेड कम्फर्ट कमी आहे किंवा आनंद काम करता करता जो आनंद मिळतो ना अशा हो. लोकांना खूप कमी मिळतो.